नमस्कार. दिनांक 17 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे ज्ञानबा तुकाराम बोडकीचे काय काम. म्हातारी सरस्वती सोनारेन सदैव उन्मन्य अवस्थेत असे. तिच्याजवळ एक चिंध्यांचे गाठोडे आणि एक गाडगे असे. तिला महाराजांचे गूढ बोलणे कळे. महाराज क्षुब्ध झाले की ती त्यांना शांत करण्यासाठी मन्याबा आणि सरस्वतीच पुढे येत. मनाब्याने टिपऱ्या वाजवीत ज्ञानबा तुकाराम म्हणावे आणि त्या मागून सरस्वतीने बोडकीचे काय काम असे म्हणत फेर धरीत नाचावे. ते पाहून महाराज राग विसरून हसू लागत. म्हातारी सरस्वती आणि मन्याबा हे दोघेही जगाच्या दृष्टीने वेडेच होते. त्या दोघांनाही आपापल्या देहाचे स्मरण नव्हते की देहभूषणासाठी ते काही जाणीवपूर्वक करत नव्हते. पण ते वेडे होते असे म्हणावे तर महाराजांचे गूढ बोलणे त्यांना कळायचे आणि त्याचा नेमका उलगडा ते करायचे. याचाच अर्थ ते सदैव आत्मानंदाच्या अनुसंधानात असल्यामुळे देहाविषयी उदास होते असा होतो. त्यांचे प्रत्येक क्षणाचे वावरणे उन्मनी अवस्थेतील होते. महाराज रागावले तर त्यांच्या जवळपास जाण्याचे साहस फक्त ते दोघेच करीत. मन्याबाने टिपऱ्या वाजवीत ज्ञानबा तुकाराम म्हणावे आणि त्याच्या मागून सरस्वतीने बोडकीचे काय काम असे म्हणत नाचावे. ते पाहून महाराज राग विसरून हसू लागत. या जोडकोळीच्या या वेड्या भजनाचा खरा अर्थ लोकांना कळत नसे. त्यांना वाटायचे की ज्ञानबा तुकाराम म्हणजे चोळाप्पा बाळाप्पा असताना बोडकीचे म्हणजे सुंदराबाईंचे काय काम असे म्हणत ते दोघे तिची थट्टा करतायत. पण वस्तुस्थिती वेगळीच होती. ज्ञानबा म्हणजे सर्वज्ञानी सर्वसाक्षी आत्मा आणि त्याचेच प्रतिबिंब रूप जीव हा तुकाराम होय. या दोघांना जाणले असता बोडकीचे म्हणजे मायेचे काय काम. तिचा निराश आपोआपच होतो. असे प्रतिकात्मक गूढ भजन ऐकून महाराज प्रसन्न होऊन हसू लागत. सरस्वतीकडे असणारे चिंध्यांचे गाठोडे आणि गाडगे हे संचित कर्माचे गाठोडे आणि नश्वर देहाचे गाडगे याचे प्रतीक असून हे दोन्ही घेऊनच प्रत्येक जण जगात येतो आणि त्याचे ओझे वागवीत जन्म घालवतो असा सूचक अर्थ ती दाखवत असे. पण जगाची रीतच उरफाटी असते. ते शहाण्याला वेडे म्हणते आणि खरोखरीच्या वेड्यांना शहाणे समजते. त्याला काय करणार. धन्यवाद.